हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, तुमच्याही मनी प्लांटची पाने पिवळी व्हायला लागली का हिवाळ्यात? काळजी घेण्यासाठी जर आजच्या या टिप्स तुम्ही वापरल्या तर त्या नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत। विविध रोप झाडे या घराच्या सौंदर्यात भर घालत असतात। बरेच जण ऑफिसचे टेबल, बेडरूम किंवा लिव्हिंग रूम, बाल्कनी किंवा किचनच्या खिडकीवर सजविण्यासाठी मनी प्लांटला सर्वाधिक पसंती देत असतात। शिवाय मनी प्लांटची काळजी घेणे देखील सोपे आहे आणि हे प्लांट मातीशिवाय पाण्यात देखील खूप छान प्रकारे वाढत असतं। त्यामुळे टेबल किंवा डेस्क हे मातीने खराब होण्याची समस्या देखील उद्भवत नसते। पण कधी-कधी पाण्यात वाढणाऱ्या या मनी प्लांटची पाने देखील पिवळी पडू लागतात। पण हे नेमके कशामुळे होते हे जर तुम्हाला माहित नसेल तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच। त्यामुळे आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। आजच्या व्हिडिओमध्ये काही सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही मनी प्लांटला पुन्हा हिरवेगार बनवू शकतात। मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। आपली गार्डनिंग फॅमिली मोठी करण्यासाठी त्यात तुमचा थोडासा हातभार मात्र नक्कीच लावा। हिवाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या बाल्कनीतील किंवा बागेतील रोपांची हिवाळ्यात विशेष काळजी घेणं हे आवश्यकच असतं आणि आपले थोडे जरी दुर्लक्ष झाले तर त्याची पाने हिवाळ्यात पडत मनी प्लांटची पाने पिवळी पडणं ही कॉमन अशी समस्या आहे, जी थंड वारे आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे उद्भवत असते। तापमानातील बदलामुळे देखील मनी प्लांटची पाने ही कमकुवत होऊन त्यांचा रंग हा पिवळा होऊ लागत असतो। अशा परिस्थितीत काही उपाय आहेत की ज्याचा आपण अवलंब करून आपण हिवाळ्यात देखील आपल्या घरातील मनी प्लांट हा हिरवागार ठेवू शकतो। हिवाळ्यात मनी प्लांटला काही तास थेट सूर्यप्रकाशात ठेवा। हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे झाडही खराब होऊ लागतात, तर रात्रीच्या वेळेस दव पडण्यापासून त्यांना वाचविण्यासाठी रात्री त्यांना एखाद्या छताखाली ठेवा किंवा त्यांच्यावर एखादं प्लास्टिकची कॅरी बॅग किंवा एखादं कापड मात्र नक्कीच त्यांवर झाकून ठेवा। हिवाळ्यात मनी प्लांटचा वाढीचा वेग हा कमी होत असतो आणि पानेही पिवळी किंवा काळी पडू लागत असतात। अशा वेळेस हे प्लांट उबदार ठिकाणी ठेवावीत। काही लोक घराच्या आत मनी प्लांट ठेवतात तर काही लोक ही रोपं घराबाहेर ठेवत असतात। योग्य प्रकारे जर आपण काळजी घेतली तर हे प्लांट इनडोर आणि आउटडोर अशा दोन्ही वातावरणामध्ये इझिली ग्रो होऊ शकतं। सध्या आर्टिफिशियल किंवा फेक प्लांट ऐवजी मनी प्लांटला पाण्यामध्ये छोट्या बॉटल असो, काचेची असो, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाण्यात ठेवली जात असतात। म्हणजे फेक प्लांटच्या ऐवजी रिअल प्लांटचा वापर हा केला जात असतो। पण या बॉटल्स मधलं पाणी देखील योग्य वेळी बदललं जायला हवं। जर तुमचं मनी प्लांट पिवळा होत असेल तर त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं पाणी देखील असू शकतं। जर पाणी योग्य वेळी बदलले नाही तर मनी प्लांटच्या मुळांमध्ये बुरशी वाढू लागते, ज्यामुळे त्याची पाने देखील पिवळी पडतात। हिवाळ्यात पाणी हे दूषित होण्याची शक्यता कमी असते। अशा वेळेस तुम्ही आठवड्यातून एकदा झाडांचे पाणी बदलू शकता। याशिवाय उन्हाळ्यात मनी प्लांटचे पाणी हे दर 4 ते 5 दिवसांनी एकदा तरी बदलवायला हवे। जसं आठवड्यातून 1 ते 2 वेळेस आपण पाणी बदलत असतो, त्याप्रमाणे बाटलीची स्वच्छता करणं देखील महत्त्वाचे आहे। मनी प्लांट बरोबर बाटलीची साफसफाई करणे देखील खूप महत्त्वाचे असते। 3 ते 4 दिवसांनी एकदा गरम पाण्याने बाटली स्वच्छ धुवून काढा। त्यामुळे आपल्या प्लांटमध्ये शेवाळ वाढण्याचा धोकाही कमी होत असतो। मनी प्लांट्सच्या मुळांवर जर शेवाळाची वाढ झाली तर मनी प्लांट्सची व्यवस्थित प्रकारे वाढ होत नसते। वेळोवेळी पाण्यामध्ये जास्त मुळं देखील वाढू देऊ नका। अर्धा ते 1 इंचची मुळं झाल्यानंतर त्यापेक्षा अधिक असलेली मुळांची छाटणी करून टाका, कारण की जास्त मुळं वाढल्याने देखील त्या ठिकाणी शेवाळ आणि पुन्हा डासांची उत्पत्ती देखील होण्यास मदत होत असते। सो वेळोवेळी बाटलीची स्वच्छता करून पाणी देखील वेळोवेळी बदलल्याने डास असो किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होण्यापासून वाचत असतो। बाटलीतील पाणी बदलत असताना सर्व पाणी हे एकाच वेळेस बदलू नका। जर पाणी खूप जुने नसेल तर ते सर्व पाणी एकाच वेळेस बदलू नका। फक्त अर्ध पाणी बदला आणि बाकीचे पाणी तसेच ठेवा। असे केल्याने मुळांच्या चांगल्या विकासासाठी आवश्यक असलेले पोषण घटक जे असतात ते कायम पाण्यामध्ये राखले जात असतात।
हिवाळ्यातही मनी प्लांटची कटिंग ही आवश्यक असते। मनी प्लांटवर आलेली पिवळी पाने, खराब झालेली काळी पाने किंवा जळालेली पाने असतात ती पाने काढून टाकायची असतात। वेळोवेळी जर आपण मनी प्लांटची पाने काढून टाकली तर त्याने झाड हे दाट होण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर जर मनी प्लांटला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही किंवा मनी प्लांटच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश हा आवश्यक असतो, जेव्हा त्याला आपण एखाद्या डार्क रूममध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवलेले असतात तेव्हा ते सिग्नल म्हणून त्यांची पाने पिवळी करत असतात। सो अशा वेळेस आपण त्यांना सनी एरियामध्ये किंवा ब्राईट सनलाईटमध्ये ठेवा। सावलीच्या ठिकाणी किंवा डार्क रूममध्ये ठेवल्यामुळे यांची पाने देखील पिवळी होत असतात। सो अशा गोष्टींपासून दूर राहण्यासाठी घराच्या सनी भागात मनी प्लांटला आपण लावू शकतो। बरेच लोक फक्त मनी प्लांटचं एखादं पान आणतात आणि ते पाण्यात ठेवतात। मनी प्लांट हे कधीही पाण्या थ्रू वाढत नसतं। मनी प्लांट हे कटिंगमधून अगदी इझिली ग्रो होत असतं। नेहमी निरोगी मनी प्लांटची कटिंग घ्या। निवडलेल्या ब्रांचमध्ये किमान 3 ते 4 तरी नोड असायला हवेत याची मात्र नक्की खात्री करा। मनी प्लांट हे नेहमी नोड किंवा एरियल रूट्स पासूनच वाढत असतात। पानांपासून मनी प्लांट हे कधीही वाढत नसतं। तुम्ही 2 ते 3 इंचची जरी स्टेम आणली आणि तिला पाण्यात ठेवली ना, त्याला देखील छानपैकी रूट्स यायला मदत होत असते। सो वेळोवेळी जर आपण पाणी बदललं, बाटलीची स्वच्छता ठेवली तर कधीही यांच्या मुळांवर बुरशी येत नसते किंवा त्या ठिकाणी शेवाळ देखील तयार होत नसतं आणि त्याने आपल्या मनी प्लांटची वाढ देखील छान प्रकारे होत असते आणि पाणी पिवळी पडण्याची जी समस्या असते ती या ठिकाणी बंद होत असते। सो मंडळी, अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं मनी प्लांट देखील उत्तम प्रकारे ग्रो करेल आणि छान प्रकारे ते बुश देखील होईल। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका। आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच दी सिंपल वर्ल्ड या गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासमोरील बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शनला सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझा कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीतून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा आनंद घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद। सो टेक केअर अँड बाय।